शिट 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 आईच्या गावात तेव्हा सुखरूप ठेव रे बाबा त्याला. किती रायडर्स आता आले टोटल आपले? 43 रायडर्स. गणपती बाप्पा मोरया. बिना जीरो तिकीट डाल रहे भाई. खड्डे आले इकडे हे बघा. टाक टूक ठूक टूक टाक टूक टूक. गाडी बहुतेक काहीतरी कारणामुळे बंद झाली आहे. आता हा जो आंबेनळी घाट आहे हा आता मी चढायला घेतलाय. मित्रांनो मी निखिल घोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल घोले ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये. आता ही पुन्हा एकदा आम्ही राईड केलेली आहे. राईड करतोय सशादा परत एकदा आपली ही राईड महाबळेश्वरची. तर इंस्टाग्रामला पोस्ट टाकलेलं ज्यांची. आणि किती रायडर्स आता आले टोटल आपले? 43 रायडर्स. आपल्या लोणावळ्याला पण एवढेच होते ना बहुतेक? 37. म्हणजे जशी जशी राईड वाढते तसे तसे काउंट्स वाढतात आहे, रायडर्स येतात आहे आणि सर्व गाड्या 101 आहेत. तर चला आता गाराणा देऊन झालेलं आहे. आता डायरेक्ट मी तुम्हाला मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये भेटतो. तर आता जास्त तुमचा वेळ घेत नाही. तर चला आता डायरेक्ट आपण पालीला जायचं आहे. तर आता मोटो व्लॉगिंग सेटअपमध्ये येऊया आणि डायरेक्ट पालीच्या गणपतीचे दर्शन घेऊया. चला गणपती बाप्पा मोरया. तर कसं काय मंडळी काय बोलता? खूप दिवसानंतर मी मोटो व्लॉग करतोय आणि आपल्या 2025 म्हणजे नवीन वर्षातला हा पहिला माझा मोटो व्लॉग. ते पण महाबळेश्वरला. महाबळेश्वरची ही राईड जी आहे या राईडला टोटल 44 की मला वाटतं 43 रायडर्स आलेले आहेत यावेळी. डे बाय डे म्हणजे जसे जसे आम्ही हे करतोय म्हणजे ऑर्गनाईज करतोय पुढे पुढे एक एक राईड तसे तसे म्हणजे लोक आणि कम्युनिटी आता वाढत जाते. तर ठीक आहे. हे बघा आपले टेल रायडर. फक्त 4 जण मागे आले पुढे. ते टाइमपास करत होते तेव्हा आले आले. हेल्मेट बिलमेट घालत होते आले. आता त्यांना बोल पुढे यायला बोल. आई ग 44 रायडर्स मध्ये आता ही मगजमारी होतच राहणार आहे. पण ठीक आहे कारण काही रायडर्स हे नौखे आहेत त्यांना म्हणजे कळणार नाही पटकन गेअरअप वगैरे करताना वगैरे. ठीक आहे आपल्याला त्यांना सोबत घेऊन जायचं आहे, सुखरूप घेऊन जायचं आहे, सुखरूप घेऊन यायचं आहे. तर आता सशादा यावेळेला टेलला असेल. मी काय टेल बघत नाही कारण खूप मोठा कॉन्वो आहे. तर मधी राहतो मी नाहीतर मी पुढेच राहतो. आई ग ही गुलाबी गुलाबी थंडी. हा JNPTचा रोड आणि आपली बाईक. हा हा काय कॉम्बिनेशन आहे आईच्या गावात. हे काय पोल्युशन. हा बघा मुंबईमध्ये धुका बोलण्यासारखं आहेच नाही. हे सर्व ना पोल्युशन आहे. पुढे डोंगर तर काही दिसतच नाही. $86, $87. वा वा. यावेळेचा जो रूट आहे म्हणजे महाबळेश्वरला जाण्यासाठी तो आपला नॉर्मलवालाच असणार आहे. म्हणजे मुंबई गोवा हायवे करत नाही मी जात आहे. आम्ही जातोय पाली निजामपूर म्हणजे पाली खोपोली निजामपूर माणगावला तिथून बाहेर पडू. मग महाड वगैरे करत पोलादपूरवरून आम्ही लेफ्ट मारू आणि तिथून मग डायरेक्ट महाबळेश्वर. असा काहीतरी आपला रूट आहे. म्हणजे एकदम सुसाट आहे काहीतरी. मला वाटतं आता किती वाजले? 7:30 8:30 9:30 10:30 12:30पर्यंत आपण तिथे पोहोचलो पाहिजे असं काहीतरी आपलं अंदाज आहे. बघू आता. कारण मध्ये मला असं वाटतं की पालीच्या गणपतीला बाप्पाचं दर्शन घ्यायला थांबू आणि तिथेच आपण नाश्ता पण करून घेऊ आणि मग त्याच्यानंतर मग पुढे काहीतरी 120 की 130 किलोमीटरच उरेल. तर 130चा पल्ला मारू, थांबू, त्याच्यानंतर नाश्ता करू, परत 130चा पल्ला मारू. असं काहीतरी आता आपलं प्लॅन आहे. हा व्ह्यू भारी वाटतो. म्हणजे इकडून जेव्हा गाडी जाते ना आणि हा व्ह्यू म्हणजे बाजूला राईट साईडला आपलं हे बिल्डिंग आणि असं सुसाट हा रोड. अजूनपर्यंत बघा थंडी एवढी आहे किंवा आपला धुका इतका आहे की अजूनपर्यंत सूर्य समोर काही दिसत नाही. 7:30 झाले तरी. बाबा बाबा
रोडला मध्येच काहीतरी कोणीतरी कट मारलाय बघा. वा वा वा. आलं शिट 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 शिट. साईडला साईडला साईडला. या गाडीने ठोकलं. शिट शिट शिट. आईच्या गावात. शिट यार, कसला भयंकर भयंकर ॲक्सिडेंट होता. सकाळ सकाळी असं बोलतात ना, राईड एन्जॉय करतोय आणि आता म्हणजे असं बघितल्यानंतर म्हणजे कसं होतं माहिती आहे, काळजी वाटते की बाबा ज्या माणसासोबत झालं आहे त्याला सुखरूप राहू दे, काही जास्त म्हणजे होऊ दे नको. कारण कसं असतं माहिती आहे, ते लोक पण सायकलिंग करतात तर ते पण एका लेनमध्ये करतात, असे मध्ये हायवेला तर करणार नाही ते सायकलिंग. काय माहीत नक्की कसं झालं आहे, कारण मी तिथे पोचलो तेवढ्यात असं झालेलं की ते म्हणजे पडलेलं आणि त्याला घेऊन होतो. त्याच्यासोबत एक जो मित्र होता त्याने नेमकं त्याला म्हणजे ज्या गाडीने उडवलं त्याच गाडीमध्ये त्यांना टाकलं आणि आता समोरच इथे कुठेतरी हॉस्पिटल म्हणून आहे, त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलेत. चला बाबा, तेव्हा सुखरूप ठेव रे बाबा त्याला. ओहो, हे बघा कसला सूर्य दिसतंय आपल्याला. किती वाजता? 7:45 वाजता सूर्यनारायणाचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे अगोदरच उजाडलं असतील पण फॉगमुळे काही दिसत नव्हतं, आता एकदम क्लिअर. वा, एक नंबर. तर आता पालीच फाटा क्रॉस केलेला आहे आणि आता इमॅजिका म्हणजे क्रॉस केलेलं आहे आणि आता जातो आहे पालीच्या गणपतीजवळ. हा जो रस्ता आहे ना, हा म्हणजे एनी टाईम एक नंबर रस्ता आहे हा, सुसाट. तर आता पालीचा गणपती केल्यानंतर 120 किलोमीटर काहीतरी मला वाटतं असतील आपल्या महाबळेश्वरला. पण हा जो व्लॉग असेल हा फक्त आपला महाबळेश्वरपर्यंत सीमित नसेल, कारण जसं मी महाबळेश्वरला पोहोचेन तर याच्यानंतरचा जो व्लॉग येणार आहे तो असणार आहे आपला प्रतापगड किल्ल्याचा. आणि मग त्याच्यानंतर तिथे अजून खूप सारे स्पॉट्स आहेत, ते सुद्धा कवर करणार. तर मी काय करेन, त्याचे वेगवेगळे व्लॉग्स बनवेन. तुम्हाला ही सिरीज नाही बोलू शकत, महाबळेश्वर एक्सप्लोअर करतो आपण, त्या संबंधित सर्व तिकडे गोष्टी येतील. जिथे जिथे मी जाईन, जिथे जिथे म्हणजे मंदिर आहे, वरती महाबळेश्वराचं मंदिर आहे, वरती कृष्णाबाई मंदिर आहे. त्यानंतर आम्ही रिटर्न येताना आपल्या महाराष्ट्रामधला पहिला विंटेज बाईक्सचा कलेक्शनचा म्युझियम आहे, तो पण महाबळेश्वरमध्ये आहे. तर आपल्याला ते सुद्धा बघायचं आहे. ॲज अ बाईक लवर म्हणजे मला तर तिथे जायचंच आहे. तिथे खूप साऱ्या गाड्या ना, खूप म्हणजे अशा जुन्या जुन्या गाड्यासुद्धा आहेत, मला त्या बघायच्या आहेत. तर मग आता ही बाईक राईड तुम्ही एन्जॉय करा, हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा जो आहे मुंबई तो महाबळेश्वरचा. आणि तुम्हाला मी रस्त्यांचे वगैरे अपडेट देतो, कारण बहुतेक मी महाड म्हणजे माणगाव तर लागेलच मला, महाड वगैरे लागणारच आहे. तर आपला म्हणजे कोकणात जायचा रस्ता आपल्याला तसंही लागणार. तर काय अपडेट आहेत काय आहेत ते तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्ही शिमग्याला जायला मोकळे. समोरच पालीच्या गणपतीचा गेट, म्हणजेच पालीचा श्री बल्लाळेश्वर गणपती. तर चला आता आपण बाप्पाचे दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीचं मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे आणि इथेच या खानावळमध्ये म्हणजेच कोणकर खानावळमध्ये आलेलो आहे. सुदेश, टेस्ट करून बघ फक्त पहिला. पोहे भाई एक नंबर आहे. कसं आहे? एक नंबर ना. लिंबू पाहिजे? लिंबू आहे ना. चला तर आता फटाफट पहिला तर लिंबू पिळूया आणि चालू करूया. इथून सरळ गेलात तर हा आहे किल्ले सरसगड, भूम तालुका, शिवसेवक. आणि ही आहे शिवकालीन विहीर, म्हणजे असे बोलतात शिवकालीन विहीर. आता काय मला एवढं माहिती नाही. बाकी हे बघा किती शिवभक्त झाले आहेत. चला आपला रायडर आलेला आहे.
ऐक जाऊया. खूप जण ना मागे राहतात आहेत, खूप जण पुढे जातात आहेत, खूप जण कुठे ना कुठे तरी घुसतात आहेत. काय बोलायचं. जास्त रायडर असले ना की मजा तर येतेच. माझ्याबद्दल म्हणजे असा माझ्याबद्दल बोलतोय, मज्जा येते. मज्जाबद्दल तर काय बोलायचा विषयच नाही. पण जे हरवतात ना इकडे जाणं तिकडे जाणं ते फक्त आहे. ठीक आहे, ते पण थोडं म्हणजे लोकांना जसं माहिती आहे की रोड कसं आहे कसं नाही. कोण काय एवढं पण हरवत नाही. 1-2 किलोमीटर त्या सर्वांना सांगितलं की बाबा कोण दिसलं नाही की कॉल करत जावा. चला आता तुम्ही इकडचे सुंदर सुंदर हे नागमोडी जी वळणं आहेत ना यांचे सिनेमॅटिक शॉट्स अनुभवा. बघा इथून जर तुम्ही सरळ गेलं तर डायरेक्ट जाल तामिनी घाटात आणि इथूनच राईट मारलं की आपण डायरेक्ट जाऊ निजामपूर करत मानगावला. आले का आपले रायडर आले. आईच्या गावात हे बघा कसला ट्रॅफिक लागलाय. हा बघा निजामपूर रोडवरून मानगावला जाण्यासाठी आम्ही निघालोय. बाप रे बाप. हा बघा तेच मगाशी प्रज्वलचा कॉल आलेला की भरपूर ट्रॅफिक आहे. ते म्हणजे हेच हे बघा. आलो आलो बाबा फायनली आलो. आपला डेपो दीपू नहीं रे हमारा डेपो, हमार मानगाव डेपो. और ये है हमार मुंबई गोवा. थांब हिब सीमा थांब माझी. हां हिब सीमा. नारळ फोडवा काय लिंबू तर आहे तिकडे. नजर नको लागायला बाबा. कधी बनेल काय माहित. दादा जाऊ दे की लेफ्टला. अहो थांबा अहो थांबा अहो थांबा. हा आलो. असं वाटतंय की आम्ही पुन्हा एकदा मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये हो फील येतोय. तू ब्लॉकिंग नाही करत आहे. हे काय चालू आहे. तू सर्व बोलतोय, सर्व कॅप्चर होतंय. आवाज टाकतोय ना असा फील होतो आम्हाला. मुंबईचं ट्रॅफिक आणि सध्या मानगावचं ट्रॅफिक याच्यात मानगाव मार्केटला ना सशादा, मानगाव मार्केटला ना सशादा कधी जाम असणारच असणार. दादरवाली दादर आहे हे. आपल्या कोकणातलं दादर आहे असं मला वाटतंय. दादरवाली इथे बहुतेक राकेशला पेट्रोल भरायचं आहे. सशादा राकेशला पेट्रोल भरायचं आहे. त्याला पेट्रोल भरायला टाकूया आतमध्ये. त्याला पेट्रोल पाहिजे ना. पेट्रोल पण कॅरी केलेला. जर कमी पडला कोणाला तर द्यायला, नाही कोणाला नाही मॅनेजमेंटच्या टीमला कमी पडतोय. पुण्याचा जुगाड बघितला भारी आहे ना. नको टाकूस. थोड़ा टाका रे. जीरो देखा ना. बिना जीरो देके डाल रहा है भाई. जीरो देखा गया देख ले. कम से कम 1.5 लीटर गया. और जाएगा भाई और जाएगा. पूरा जाएगा रे. या मॅनेजमेंट मध्ये सगळ्याची सोय आहे. टाक जाएगा भाई. ऊपर तक भरू ना. मॅनेजमेंट कडून 2.5 लीटर पेट्रोल फ्री आहे. तू एक थेंब पण नको सोडू. असं केलं तर 43चे 86 होतील. हो तो बोले साला पेट्रोल पंप पे हमें आके हमारी जान जला रहे हैं. पुण्याला भारी आहे ना वर्ल्ड कप. हे बघ रे पुण्याला बघ वर्ल्ड कप. काही काळानंतर हा सुद्धा दिसणार नाही तुम्हाला. इतिहास जमा होईल तो. भाई उसको पावती दो पैसे कितने का तू बोल. तर आता आम्ही मानगाव सोडलंय आणि मानगाव नंतर हा जो रोड लागलाय ना भाई एक नंबर हा रोड आहे. असाच जर रोड
पूर्ण आपल्याला मुंबई गोवा हायवेचा बनला ना हा, म्हणजे असा आता तर कॉन्क्रीटचा आहे, पण जेव्हा मी कणकवलीला गेलेलो कोकण कोस्टल बाईक राईडच्या दरम्यान तेव्हा जो मी रोड बघितलाय, हा हा असा रोड जर बनला ना आईच्या गावात, तारीफ काय केली तारीफ रोडची. आलं भाई, खड्डे आले इकडे, हे बघा, टाक ठुक ठुक टूक टाक टूक टूक. आताच मी सशादाना तारीफ करत होतो रे रोडची, की रोड चांगले आहेत असे तसे, आणि हे बघ काय बोलू मी आता. मी आता तारीफच करत होतो की असे रोड झाले पाहिजे पूर्ण आपल्या मुंबई गोवा हायवेला. आणि लगेच नजर लागते. हा बरोबर. अरे बाप रे, काय हे बघ ना, हे बघ गणपतीची तयारी चालू आहे. हे बघ गणपती बोलतो शिमगा शिमगा. शिमग्याला जे चाकरमानी जातील ना आता गावी, तर तुम्हाला मस्तपैकी भेटणार आहे कॉन्क्रीटचे रोड. पावसात आहे ना, अरे यार सशा जुना जो मुंबई गोवा हायवे होता ना आपला, भाई काय भारी होता तो माहिती आहे. इथे सर्व अशी झाडं बिडं असायची, पूर्ण एकदम झाडी झुडूपने पूर्ण होता मस्त गच्च. आता बघ ना काहीच नाही, नुसतं ओसाड पडलं, सावळीच नाही अजिबात. तर हे बघा गांधारपाले लेण्या, वा आम्ही केलेल्या गांधारपाले लेण्या. मला वाटतं गेल्या वर्षी जेव्हा शिवराज्याभिषेकला आलेलो आणि आम्हाला राज्याभिषेक सोहळा अनुभवताना आला, तेव्हा आम्ही या गांधारपाले लेण्यांना आलेलो. हे बघा इथून म्हणजे ब्रिजच्या खालून इथून एंट्री आहे वर जायला. मस्त लेण्या त्या. कधी आलात ना तुम्ही महाडला वगैरे तर नक्की या गांधारपाले लेण्यांना भेट द्या. ट्रकवर बघा काय लिहिलं आहे, बिश्नोई, जय बिश्नोई समाज. भाई हे जे रस्ते आहेत ना एक नंबर आहे. आता 1.5 किलोमीटरवरूनच आपल्याला पोलादपूरसाठी लेफ्ट आहे, आणि मला असं वाटतं की लेफ्ट मारल्यानंतरच बहुतेक जो राहुल, ज्याची BMW GS 310 मी चालवलेली, तो पण आपल्यासोबत आला आहे, आणि त्याची गाडी बहुतेक काहीतरी कारणामुळे बंद झाली आहे. तर बघूया आता काय सीन झालं आहे ते, आणि मग जरा मेकॅनिक वगैरे शोधावं लागेल. ठीक आहे, बघू सॉर्ट करू काहीतरी. पोलादपूरचं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे स्मारक, आणि इथून आपल्याला मारायचं आहे लेफ्ट. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. आता आम्हाला मेकॅनिक शोधायचं आहे, कुठे भेटेल बघूया. थांब, उतरू नकोस, आपण विचारूया ना. तर राहुलची गाडी आता आम्ही मेकॅनिकला दाखवली, तर काहीतरी बॅटरीचा सीन सांगताय आम्हाला. तर आम्ही म्हटलं की ठीक आहे, एक आपले आहेत सबस्क्रायबर होते, त्यांच्या ओळखीचं पोलादपूरमध्ये, म्हणजे त्यांचा आता गावच आहे पोलादपूर, तर त्यांचा ओळखीचाच एक मेकॅनिक होता. तो बोलला करून की ठीक आहे मी बघतो, तेवढ्यात जर झालं 10-15 मिनटात तर ठीक आहे, जर नाही झालं तर तुम्ही वर जावा, म्हणजे तुमचं जे काय कार्यक्रम आहे ते तुम्ही करून घ्या, तोपर्यंत मी इथे गाडी बनवून रेडी ठेवतो. मग आम्ही म्हटलं की ठीक आहे. मग आता सशादा, राहुल आणि मला वाटतं की सुदेश हे फक्त मेकॅनिकजवळ थांबलेत, आणि मी, संदीपदा, आम्ही लोक बाकीच्या जे आमच्याबरोबर होती त्या लोक, आमच्याबरोबर जे होते माणसं, त्यांना घेऊन आता वर जातो आहे. तर चला. बापरे, काही ना काहीतरी आहेच स्ट्रगल, थोडंफार काय नाही होत राहतं. म्हणजे काही मोठी गोष्ट नको निघायला, पटकन काम झालं तर म्हणजे ठीक आहे, म्हणजे ती हॅपी राईड असते. नाहीतर मधीच असं काय झालं ना मग ते मजा नाहीत. आता हा जो आंबेनळी घाट आहे हा आता मी चढायला घेतला आहे. म्हणजे पोलादपूरवरून आम्ही जो तुम्हाला दाखवला, मी जो लेफ्ट मारला महाराजांच्या स्मारकाजवळ, तिथून लेफ्ट केला. आता नुसते खडतर रस्ते लागलेत छोटे मोठे, पण ठीक आहे. थोडंसं वर गेल्यानंतर मला वाटतं हा 21 किलोमीटरचा काहीतरी घाट आहे, आणि या घाटाला आता कंप्लीट करायला आम्हाला नाही बोलून अर्धा-पाऊण तास तरी जाणार आहे. चला बघू. बाकी असे घाट भाई एन्जॉय करायला मजा येते. पावसातून तर बघायलाच नको, ह्याची बोलतात ना सुंदरता 10 पटीने वाढेल.
हो हो, काय व्ह्यू आहे यार, हे बघा भन्नाट. आता मी तुम्हाला विचारू शकतो हा कॅमेरा अँगल कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कारण पहिला जो कॅमेरा अँगल होता ना त्याच्यामध्ये हे सर्व गोष्टी येते की नाही हे मला माहिती नाही, पण हे फक्त रोड आणि हा एवढाच यायचा एरिया. आता कितपत कवर होते हे आता जेव्हा मी बाईकवरून खाली उतरेन आणि चेक करेन ना तेव्हा मला कळेल. जसं जसं वर जातोय ना तसं तसं काय भयंकर असे हे नजारे बघायला मिळतात आहेत. तर हे बघा किल्ले प्रतापगड आणि शिवकालीन खेडेगाव. हे बघा किल्ले प्रतापगड प्रवेशद्वार, जावळी फाटा, शूरवीर जिवाजी महाले, हॉटेल शिवदुर्ग. चला आता इथे जेवण करून घेऊया. जेवलात? राईड ब्लॉगर नितीन हे भारी केलं आहे. जय श्रीराम आणि जय शिवराय. आता आपले आधी पोरं मागे राहिलेत, येऊ दे. आता महाबळेश्वरला पोचलोय आणि जेवायला थांबलोय. तर काय आहे जेवणात बघू दे. काय मटकीची भाजी, आलू मटर, वरण भात, चपाती, पापड, लोणचं. जबरदस्त सात्विक जेवण आहे, मस्त भूक लागली आहे. तर मित्रांनो आता मी महाबळेश्वरला पोचलेलो आहे, म्हणजे प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी. आणि आता इथे माझा जेवण वगैरे झालेलं आहे. हे बघा या कुठला शिवदुर्ग गार्डन, शिवदुर्ग हॉटेलमध्ये जेवण झालेलं आहे माझं. जेवण खरंच खूप भारी होतं. तर आता इथून आम्ही पुढे प्रतापगड किल्ल्यावर जाणार आहोत. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो, कारण याच्यानंतर जो ब्लॉग येणार आहे तो आहे प्रतापगड किल्ल्याचा. आणि प्रतापगड किल्ल्यानंतर जो येईल तो आहे शिवकालीन खेडेगाव. म्हणजेच महाराजांच्या काळातील जसं जे गाव असायचे ते कसे असणार त्याबद्दलची एक इथे शिवसृष्टी स्थापन करण्यात आलेली आहे. तर आपल्याला तीसुद्धा बघायची आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढचा येणारा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच राईड करण्यासाठी आपल्या निखिल घोले ब्लॉग्सच्या इंस्टाग्राम पेजला आत्ताच फॉलो करा. चला तर मग केलंय ना, घंटा दाबली आहे बस. पुढचे सर्व अपडेट येत राहतील. ओके चला तर मग हो चला तर मग हा ब्लॉग आता आपण इथेच एंड करूया. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.